निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगी तव झालो प्रसंगी गुणातीत निर्गुणाचे भेटी
झालो प्रसंगी तव झालो प्रसंगी गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगी निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगी आलो सगुणासंगी आलो सगुणासंगी. बघा, सो टू स्पीक अशिक्षित संत यांनी जी भाषेत सांगितलं, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, आणि त्या प्रसंगी काय झालं, मी गुणातीत झालो. ही भाषा मांडुक्य कारिकांच्या पेक्षा वेगळी नाही आहे. यातला अर्थ फारच अप्रतिम, त्यांचा अंडरस्टँडिंग आणि त्याची हे पण त्यांनी कसं निर्गुण सगुणाचा मेळ किती सुंदर घातला त्यांनी. आणि तुम्हाला अर्थ सोपा समजला असेलच. खेचरी लागली पाहता पाहता. खेचरीचे दोन अर्थ आहेत. एक, खेचरी ही हा योगाच्या प्रक्रियेतला एक भाग आहे की त्याच्यामध्ये मन विश्वाकार करायचं. तर ख म्हणजे ब्रह्म, या ख म्हणजे आकाश, आणि आकाशात जो संचार करतो, जी मनोभूमिका आकाशात संचार करते ती खेचरी. तर त्यांनी सांगितलं, मी जेव्हा अंतर्मुख झालो, बोलता आपली जिव्हा पै खादली, ते अंतर्मुख झालो तेव्हा माझी खेचरी मुद्रा आपोआप लागली. मला काही त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागले नाही. आहा, फारच सुंदर. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. तर असा मेळ निरूपणात कसा करायचा, ते आज या समासाचा विषय आहे. पण त्याआधी आपली प्रार्थना आपण म्हणूया. ओ ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा हरिकथा लक्षण अध्यात्मकथा निरूपण कसं करावं, कसं असावं, यावर आपलं विवेचन चालू आहे. या संबंध समासाची जी फोड, त्याचा एक बाईट साईज मध्ये आपण गेल्या वेळी बघितलं की ह्या ओव्या ह्या क्रमाने येत आहेत, की अतिशय सुंदर रचना आहे या समासाची. आणि शेवटी उपसंहारे सुद्धा आपल्यासारख्यांना संसारी धन्य राहायचं त्याचा सुंदर उपदेश आहे. मग आता सुरुवात आपण कशी केली, या समासाची बांधणी सुद्धा सूत्र आणि विस्तार, प्रस्ताव आणि सूत्र यामध्ये या पहिल्या 1 आणि 2 ओव्या होत्या. ही हरिकथा कशी करावी, ती एंटरटेनिंग, म्हणजे दुसऱ्याला नाही बरं का, मनाला, आपल्या मनाला एंटरटेनिंग कशी होईल, म्हणजे उत्साहाने, कंटाळवाणी होणार नाही आपली साधना. आणि त्या साधनेचं ध्येय काय सांगितलं, मला रघुनाथ कृपेची पदवी पाहिजे. हे आपण 2 अभ्यास वर्गापूर्वी हा विषय बघितला. त्यानंतर आपण हरिकथेचे महत्व आणि जरुरी असणाऱ्या या ओव्या त्याही बघितल्या, की जसं सुवर्णाला सुगंध येईल किंवा उसाला फळ येईल, इतकी गोड हरिकथा आहे. पण ही हरिकथा करत असताना आता बघा, हा 14वा दशक आहे. याच्या आधी सगुणाचे विषय येऊन गेले, निर्गुणाचे विषय येऊन गेले. तर असं काय होतं, काही काही वेळा आपल्या बुद्धीच्या बॅकग्राऊंडनुसार आपल्याला एक विचारधारा आवडते. प्रागट्याने आपण विचार प्रधान असतो, किंवा काही आपण प्रिडॉमिनंटली इमोशन प्रधान असतो. तर मग आता ज्या लोकांना तीर्थ असं, मग तीर्थक्षेत्र हे काय आहे, ते
त्या क्षेत्री जाऊन त्या तीर्थक्षेत्रात गेल्यावर काय होतं, समजा आता आपण कमारकापूरला गेलो किंवा दक्षिणेश्वरला रामकृष्णांच्या कुटियेत गेलो. मग आता ज्यांनी ते रामकृष्णांच्या गोष्टी वाचल्या असतील त्या तिथे उभं राहून कल्पना करतात की अरे, हे विवेकानंदांना रामकृष्ण इथे भेटले असतील, असे ह्या खोलीमध्ये हा इतिहास आहे, असं त्या तीर्थाचा महिमा असतो. तर पण जो आता हे आज आपण जो अभंग ऐकला, खेचरी मुद्रा लावून त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली, लागत असेल तर चांगलं आहे, पण न लागताच जर आपण म्हणलं की हे काय तीर्थांमध्ये काही ठेवलं नाही, तर समर्थ म्हणतात हे मिथ्या ज्ञान आहे. ते म्हणले तया पामरा श्रीपती जोडेल कैसा, ज्याची ज्याची साधना त्याच्या त्याच्या मनोभूमिकेप्रमाणे त्याला योग्य असते. आपण त्याच्यावर त्या साधनेला कमी जास्त लिखू नये. आपली साधना आपल्यासाठी योग्य आहे. का, त्याचं कारणही लगेच सांगितलं. असं का, तर म्हणे आपण निर्गुणाचे खरे अधिकारी आहे का. खरं म्हणजे एक संत खूप छान सांगत असत, ते म्हणले आत्ता ज्याला आपण निर्गुण म्हणतो ना, ती सुद्धा आपण म्हणे सगुणातनं बनवलेली एक कल्पनाच आहे. ते खरं निर्गुण नाहीच आहे, ती एक कल्पना आहे. मग कल्पना म्हणजे पुन्हा ते सगुणातच आली की नाही कल्पना. निर्गुणात निर्गुण म्हणताना निर्गुणाची कल्पना होत नसते, निर्गुण बनायचं असतं. जसं आता गाढ झोपेचं आपण उदाहरण बघितलं. आता जो खरं गाढ झोपलाय तो म्हणेल का मी गाढ झोपलोय, नाही. तर तिथे राहणारच नाही उत्तर द्यायला. तर म्हणून निर्गुणाचं खरं उत्तर काय आहे, मौनम, मनापासनं. पण आता आपलं तसं नाहीये. पण पण ते संदेह असं कसं असेल संशयाने निर्गुण ज्ञान पचत नाही. आणि सगुणाची उपासना करायला म्हटलं तर आपण म्हणतोय काय माती दगडाच्या देवाच्या उपासना करायची, म्हणून आपल्याला सगुण पण नाही निर्गुण पण नाही, दुर्गुण फक्त राहतात माझ्यापाशी. असं हो नये बघा. असं रामदास सांगतात की दोहीकडे अभिमान. अभिमान म्हणजे काय, की माझी जी मनोभूमिका आहे, सध्या जो माझा माझा अंदाज आहे अध्यात्माचा, तोच फक्त खरा, बाकी दुसऱ्याचं खरं नाही. आय एम नॉट विलिंग टू चेंज. या अभिमानाने काय होतं, मला दोन्ही पंथांमधनं मी पदच्युत होतो, मी लायक बनत नाही. म्हणून ते म्हणतात की पुढे असता सगुण मूर्ती. मग सगुण मूर्ती आहे ना समोर, मग तिथे निर्गुण कथा उगाचच कशाला करायची. मग त्यांना समर्थन पढत मूर्ख म्हणजे लर्नेड फूल्स म्हणले. आणि म्हणले अशी हरिकथा मुळीच करू नये की ज्यांनी खरं म्हणजे दोन पंथ नाहीये, पण त्याच्यामध्ये आणखीन अंतर करून कशाला भेद तयार करायचे. तर म्हणले आता तुम्हाला उत्तम हरिकथेची लक्षणे सांगतो. आता इथे आपण गेल्यावर आपण थांबलो होतो. ठीक, आता मी तुम्हाला उत्तम हरिकथेची उदाहरणं सांगतो. मग आता ही हरिकथेची लक्षणं 12 ते 20 ह्याच्यामध्ये हे तर आपण भरभर बघू, कारण ह्याच्यामध्ये फिलॉसॉफी म्हणायचं असं नाहीये खूप. इथे येईल तिथे आपण थांबूया. सगुणपूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्ती. या रामायण भागवतातल्या ज्या कथा आहेत त्या भाव तसा मनात आणून अगदी भावपूर्ण त्याचा भगवंताचे प्रताप लीला कीर्ती वर्णावी. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हेलावे, प्रेम सुख. हा तुम्हाला प्रत्येकाला किती जणांना अनुभव असेल. तुम्ही जर रामायण कथा रंगली तर त्या रामायण कथामध्ये किती जणांचे डोळे पाणावतात, वक्त्याचे डोळे पाणावतात. त्या कथेच्या भावनानुसार आपली भावना होत जाते. ते समर्थ काय सांगतात, ही खूण युक्ती सांगतात. कथा रचा याची खूण, सगुणी न आणावे निर्गुण, न बोलावे दोषगुण, पुढिलांचे कदा. लोकांचे दोष नका काढू, त्यात भेद नका तयार करू, फक्त चांगलं गुण काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुणी ठेवून या भाव, हरिकथा करावी.
तसा तिथे भाव आपण निर्माण केला पाहिजे. हे कसं आहे माहितीये का, समजा आपण एक छोट्या मुलाला ए फॉर ऍपल शिकवतोय. आता तुम्हाला माहिती आहे ए काय, ए खरं म्हणजे त्या अल्फाबेट ए आणि त्या सफरचंदांचा काही संबंध कधी आलाय का? ऍपलचा कधी संबंधच नाहीये. म्हणून ह्या तत्वज्ञानाबाबतीत की ए फॉर ऍपल या बाबतीत आपण निर्गुणीला पोहोचलेलो आपण सिद्ध साधक आहोत. काय सिद्ध साधक आहोत आपण? की ए लेटर ए आणि ऍपलचा काही संबंध नाही, किंबहुना ए शब्दाने ऍपलला कधीही स्पर्श केलेला नाही वगैरे सगळं खूप तत्वज्ञान आपण बोलू शकतो. पण अरे पण तो छोटा मुलगा आहे 3-3.5 वर्षाचा, त्याला जर मी हे सांगत बसलो तर ते शाळेत नोकरीला ठेवतील का मला त्या बालवाडीमध्ये? ते काढून टाकतील की नाही मला? आणि ना मुलांना फायदा ना कोणाला फायदा, उगीच कशाला करायचं? तर हे तारतम्य बाळगून करा. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. अरे बापरे, तुम्ही म्हणाल हे इथपर्यंत 12 ते 15 सांगितलं ते ठीक होतं हो, पण हे लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी, हे 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 काय, हे दिस इज अ टू मच नो. लाज सांडून मग असं इतकं ह्याचा संदर्भ काय हे जे म्हटलं तर बघा, सगळे संत कसे एक सांगत असतात. इथं रामदास स्वामींना काय सांगायचंय की माझं देवाविषयी प्रेम इतकं उचंबळून आलं पाहिजे की हे लोक काय म्हणतील, की म्हणतील अरे तू तर सायंटिस्ट आहेस आणि ह्या रामभक्तीमध्ये रंगलास कसा, अशा काही ज्या चित्र विचित्र भावना असतात तर त्या स्टेटस माझं विसरणार का मी समजा मी सायंटिस्ट आहे तर मी माझं स्टेटस हरिकथा करताना विसरलं पाहिजे की नाही? हा, या अर्थाने लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, हे समजण्यासाठी ही टोकाची भूमिका घेऊन सांगितलं. तर आता बघा, अगदी असंच श्रीकृष्णाचा अर्जुनावर किती प्रेम होतं हे दाखवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी अशाच तऱ्हेची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आहे 6व्या अध्यायामध्ये. तिथं लाज आणि आवड हे पण ते एकाच ओवीमध्ये हे शब्द आले. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसेपण आणि न भुलवी, तरी ते काही. भगवंतावरच्या बघा कोणाच्या एक शुद्ध प्रेमाची ज्ञानेश्वर महाराज व्याख्या करतायत 6व्या अध्यायात ओवी आहे. ते म्हणले प्रेम आहे, ते सांगतात की आवड आहे, पण ते आवड आहे सांगायला लाज वाटते, मग म्हणले खरी आवड नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं व्यसन आहे आणि म्हणले नको आता दमलो, मग दमलात म्हणजे म्हणजे खरं व्यसन नाही, तुम्हाला आपलं आवडतं ते खरं तुम्हाला ते नाहीये की व्यसन आहे. मग ते व्यसनी असतात, आता ते पत्ते खेळणारे असतात, ते ऐकलंय मी कधी माहित नाही मला, पण ते रात्र रात्र पत्ते खेळतात, दमत नाहीत, व्यसन आहे त्यांना, व्यसन आणि त्यांना दमणूक माहित नाही. तर म्हणले दमलात मग ते व्यसन तुमचं खरं नाही. किंवा पिसे आणि न भुलवी, एखाद्याचा अगदी तो त्याच्यात वाहवत पूर्ण त्याच्यात विरघळून गेला आणि तो देहभान जर हरपला नाही तर ते पिसे पण काही खरं नाही. तरी ते काही, तर तरी ते काही हे आहे, हे प्रत्येक त्या पादाला लावायचं. आवडी आणि लाजवी मग ते खरं नाही, व्यसन आणि शिणवी तर ते खरं नाही, पिसेपणे आणि न भुलवी तर ते खरं नाही. तर ज्ञानेश्वर इथं म्हणतात की श्रीकृष्णाचं अर्जुनाविषयी इतकं प्रेम होतं. ह्याच्या आधीची ओवी अशी आहे की म्हणजे युद्धाचा प्रसंग तो काय, तिथे त्याला हे अध्यात्म तत्वज्ञान सांगायचं, म्हणजे श्रीकृष्णाचं अर्जुनावर किती प्रेम असलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्यांनी हे ओवी. पण बघा, लाज सांडून जनाची हे जे म्हणतात ना दासबोधामध्ये समर्थ सांगतात ती माझं भगवंताविषयी अत्युच्च प्रेम असलं पाहिजे. आता हरिकथा सांगणाऱ्यांना हे इशारा आहे की आस्था सांडून धनाची, नित्य नवीन कीर्तनाची. नवीन नवीन कीर्तन म्हणजे काय, गुणवर्णनाला कीर्ती असते. मग एक संत सांगायचे अरे तू काय देवाची नुसतीच कीर्ती गाणार का, मग तुझे पण गुण असे असले पाहिजेत की नाही. आपल्या अंगी नवीन नवीन गुण येण्यासाठी मग ते म्हणे कीर्तन झालं, नुसतं बोलून नाही कीर्तन हो, ते भगवंताचे गुण आपल्यात आणले की खरं कीर्तन आहे, ते जागतं भोगतं.
ठीक आहे, आता पुढे बघूया. नम्र होऊन राजांगणी निशंक जावे लोटांगणी करतळिका नृत्यवाणी नाम घोषे गरजावे. की नम्रपणे निशंकपणे नम्र होऊन करताळिका टाळ्या नृत्य या सगळ्यांनी नामघोषाचा भगवंताचा नामघोषाचा जय जयकार करून सोडा. फक्त एक करावं, समजा आपण रामाच्या मंदिरात कीर्तन चालू आहे तर तिथे श्रीकृष्णाची कीर्ती नाही गायची. एकाची कीर्ती एका पुढे वर्णिता साहित्य न पडे. आता ही भाषा जुनी आहे, 400 वर्षापूर्वीची. साहित्य न पडे म्हणजे हे काही खरं साहित्य नव्हे. कसं की ते असं एका समोर उभं राहून आता राम उत्सव त्यांना जसा त्यांच्या यथाशक्ती त्या आश्रमाने केला, तिथे नाही म्हणायचं तुम्ही या दुसऱ्या आश्रमाचा कृष्ण उत्सव बघितलाय का, तो तर त्यांनी किती छान केला. अरे तू रामाच्या मंदिरात आहे, तिथलं ते जे चांगलं आहे ते घ्या ना तुम्ही. हा, म्हणून या निवाडे जेथील तेथे, जिथे आपण आहोत तिथलं तुम्ही अप्रिशिएट करा. मग म्हणले मूर्ती नसेल तर काय करायचं. मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले साधू जन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. बघा, म्हणजे हरिकथा जो सांगतो त्याच्यावर केवढी जबाबदारी आहे. तो निर्गुणामध्ये पारंगत पाहिजे. मूर्ती नसेल समोर साधूजन म्हणजे सत वस्तूवरती पूर्ण विश्वास असलेले बसलेले असतील, अद्वैत निरूपण अवश्य करावे. पण म्हणले मूर्ती पण नाहीयेत आणि साधूजन पण नाहीत, भाविक जन बसले, तर काय करावं. बघा, समर्थांनी किती खोलात जाऊन विचार केलाय बघा. हे जे म्हणायचं इन्स्ट्रक्शन बुकलेट म्हणण्यासारखं लिहिलं असेल तर त्यांनी किती बारीक सारीक त्याचे बघितले. नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन तरी करावे कीर्तन प्रास्ताविक वैराग्य. हा, की वैराग्य म्हणजे माझ्या सवयी भगवंताच्या आड येणाऱ्या माझ्या ज्या सवयी आहेत ना त्या बाजूला करणं म्हणजे वैराग्य. सोपं आपली डेफिनेशन. की तर म्हणले त्या गेल्या पाहिजेत माझ्या. ह्याच्या आधी आपण समर्थांनी एक ओवी सांगितली होती बघा गुरुची. न करती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्यजावे. ते सेलवरती 3 मिळत असतील, एक बाय 1 गेट 3 गुरु मिळत असतील तरी ते त्यजावे. त्या गुरूंनी कायम शिष्याच्या इंद्रिय दमनाकडे म्हणजे इंद्रिय संयमाकडे तेच इथे सांगितलं. तरी करावे की, पण खूप कडक वैराग्य नाही बरं का. प्रास्ताविक वैराग्य त्यांना इंट्रोडक्टरी करा. प्रास्ताविक वैराग्य करावे. ठीक आहे. आता हे संभाव्य धोके आता आपण बघू की ही एक एक रफ आराखडा त्यांनी स्वामीजींनी दिला समर्थांनी. आता हरिकथा तयार झाला करायला, मग आता थोडे धोक्याच्या सूचना. तर ड्रायव्हिंग करताना असतं की नाही घाटामध्ये धोक्याचे वळण समोर आहे, तसे धोक्याच्या सूचना ते करून ठेवतात. असं नाही होतं का माझं, हा समजलं हे सगळं समजलं आता मी करतो. नाही नाही म्हणले, सगळ्यांना ऐकून घे आधी सगळं. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक. बघा, हे नवरस असतात या साहित्यामध्ये, संगीतामध्ये नवरस असतात. ते आपल्या सगळ्यांना माहिती असतील की त्या विषयामध्ये शृंगार रस पण एक असतो. शृंगारिक नवरसिक, तर त्यामध्ये सांडावे एक. काय एक सांडावं, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णून एकी. हा शृंगार, बाकीचे आहेत वीर रस, करुण रस, हास्य रस सगळे आहेत, पण त्याच्यामध्ये शृंगार रस वर्णन करता असला जरी शृंगार रसामध्ये काय असतं आपण थोडं आज त्याच्यात बघणार आहोत. की प्रेमाचा उचंबळा, प्रेमाची भावनांचा उचंबळा या प्रेमामध्ये गोपींनी जे दाखवलं, यशोदा मैयानी जे आपल्या मुलातर्फे श्रीकृष्णाला दाखवलं, मीराबाईंनी कृष्णावरती जे पती म्हणून प्रेम केलं, त्या भावनांचा उत्तुंगता
ह्या सगळ्या रसांमध्ये आहे. शृंगार रसामध्ये समजा एक उदाहरणार्थ किंवा भावनांमध्ये. आणि भावना आपल्याला सगळ्यात जवळची आहे. ज्ञान आपण म्हणतो मी ज्ञानी आहे, पण खरं मला भावना जवळची आहे. पण त्यात ते एक धोक्याची सूचना देतात, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. लावण्य का बरं, का निवर्णाचं? लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकार बाधिजे तत्वता, धारिष्टापासून श्रोता चळे तात्काळ. फार सुंदर सांगितलंय. आपल्याला त्यात करायचं कारण नाही, कारण याचं वर्णन आपल्याला नाही करायचं, पण मी असे अनेक तरुण ब्रह्मचारी पाहिले आहेत की त्या बिचाऱ्यांना नंतर त्यांची संस्था सोडायला लागली बघा. म्हणून ते त्यजावे. काय त्यजावे? लावण्य स्त्रियांचे वर्णन करणं त्यजावे, जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. आता तुमच्यापैकी कोणी स्त्रियाच असतील ते म्हणतील आमच्यावरच काय आहे, तर असं नाही की पुरुष असेल त्याला स्त्रीचं घातक सांगितलंय, स्त्री असेल त्याला पुरुषांचं. काम वासनेचं वर्णन टाळावं हा मुख्य हेतू आहे. लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार झाले मन, कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे. अर्थ सोपा आहे. स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरा पासोनी. त्याला काही एक्सप्लेनेशनची जास्ती गरज नाही. आता हे उपाय आणि अपाय होण्याचे प्रसंग या 26 ते 36 आहेत की हे अंदाज आला की हे काय वर्णन नाही करायचं. नवरस असले पाहिजेत, शृंगार रस असायला हरकत नाही, प्रेम असायला हरकत नाही, पण ते उपाय जो भावना ईश्वराविषयी आपल्याला मीराबाई सारखा कोणी प्रेम करावा असं वाटत असेल श्रीकृष्णाचं, किंवा तर ते कुठे कंट्रोल ठेवायचा, तारतम्य काय ठेवायचं ते आता सांगतात. काय म्हणले? हरिकथेसी भाव बळे, गेला रंग तो तुंबळे. गेला रंग म्हणजे या हरिकथेमध्ये भाव, हे नवरसिक भाव आणले ना. समजा काही जरा कंटाळवाणं प्रवचन होत असेल तर म्हणले तुम्ही त्यात संगीत वगैरे आणलं की तो गेलेला रंग तो जास्ती भरतो. आणि मग त्यामध्ये काय होतं, निमिष एक 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 क्षण जरी आपलं तंद्री लागली तरी ध्यानी परमात्मा एका क्षणा. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठात एक अभंग आहे ना, देवाची द्वारी उभा क्षण भरी, एक क्षण जरी केला तेणी मुक्तीचारी मिळवी. तर देवाचा हा ब्रह्मदेव, एका संतांनी विचारलं एका क्षणात कसं होईल हे निमिष एक जरी, ते म्हणले ब्रह्मदेवाचा एक क्षण सांगितलाय, तुझा नाही. याचा अर्थ काय की खऱ्या अर्थतेनं एक क्षण सुद्धा पुरे. ध्यानी गुंतले मन, कैचे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. बघा इथे पुन्हा सांगतात की तुम्हाला नाचावं असं वाटतंय का, नाचा. आता तुमच्यापैकी काही गोंदवलेला गेल्यात का तुम्ही काकड आरतीला? तिथे बघा, तिथे फुगडी खेळतात पुरुष. तिथे सकाळी काकड आरतीला 4:30 वाजता. तर हा करा, लाज नका करू, भगवंताच्या पुढे कीर्तन करा, नाच करा. राग ज्ञान ताळ ज्ञान, स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न. ज्ञानी पाहिजे श्रोता. अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. म्हणजे समर्थ सांगतायत नुसतं संगीत चांगलं आहे, त्यांनी गेलेला रंग तुम्ही पुन्हा आणू शकता, पण तो जर संगीत करणारा आणखीन तो वेदांताचं पण जर त्याला ज्ञान असेल तर तो अर्थ अन्वय सुद्धा तो आणत असेल त्या संगीतामध्ये, तर किती सुंदर होईल. राग ज्ञान ताळ ज्ञान, स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न, अर्थान्वय याच्यामध्ये आणायचं किती छान. तुम्ही म्हणाल हे इतके तुम्ही कंडिशन सांगितल्या, काही तुम्ही दृष्टांत द्या, काही उदाहरण द्या. आता बघा आपण, आणि म्हणलं तुम्ही हे शृंगारिक भाव आणायचे, हरिकथा करायची, भावबळे गेलेला रंग आणायचा, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रेम वगैरे पण करायचं, पण त्याचं भान पण ठेवायचं. ह्याचं काही उदाहरण द्या.
आता आपण उदाहरण बघायचं का? की संगीताचे ज्ञानी आहेत आणि वेदांताचे ज्ञानी आहेत, अद्वैत तत्वज्ञान ते हाताच्या बोटावर खेळवतात, आणि तरी सुद्धा प्रसंगी ते हे रागज्ञान, ताळज्ञान, स्वरज्ञान करतात. तर एक असा प्रसंग आहे की स्वामी तेजोमयानंदांच्या सत्संगामधला, की ते हे अर्थ अन्वय सांगत होते आणि ते सांगत होते एक वेदांतामध्ये एक चर्चेचा प्रकार आहे, त्याला म्हणतात अतिव्याप्ती. म्हणजे तुमची डेफिनेशन अशी पाहिजे की ती बरोबर तेवढीच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं, गाय काय आहे, तर आपण सांगू नये गायची समजा जर अशी कोणी संज्ञा डेफिनेशन केली की 4 पायाचा प्राणी, तर मग गायी खेरीज आणखी कितीतरी प्राण्यांना 4 पाय आहेत, म्हणजे गायी आहेत का? नाही. म्हणून ह्या अशा चुकीच्या डेफिनेशनला म्हणतात अतिव्याप्ती. ते त्यांनी भजनात करताना सांगितलं, तर आपण तो प्रसंग बघू. बघूया. आणि त्यात सगळं प्रेम वगैरे सगळं आलंय त्याच्यामध्ये. आता बघा, हे लीड अँड फॉलो आहे, तर तुम्ही म्हणा, तुम्हाला आणखी मजा येईल. फार सुंदर भजन आहे. काय विषय आहे? प्रेमाचा विषय आहे. आज मेरे घर प्रियतम आहे. आणि पण त्यांनी कसं तारतम्याने भजन केलंय बघा. ऐका, तुम्ही म्हणा. आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। देखी देखी के मन हर्षाए, देखी देखी के मन हर्षाए, देखी देखी के मन हर्षाए, देखी देखी के मन हर्षाए। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। गोकुल वृंदावन में बस कर, गोकुल वृंदावन में बस कर, मधुर मधुर सी लीला रच कर, गोकुल वृंदावन में बस कर, मधुर मधुर सी लीला रच कर, गोप गोपी के मन को हर कर, गोप गोपी के मन को हर कर। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर प्रियतम आए। कौन है प्रियतम? त्यांनी ते थांबून ते म्हणले, कोण आहे प्रियतमा, सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं की आता आपण काय म्हणू, कृष्ण. ते म्हणले, नाही, हे बलरामाचं पण वर्णन असू शकतं. कारण म्हणे बलराम पण होते मग गोकुळामध्ये, कृष्णाचे मोठे भाऊ होते, त्यांचे पण म्हणे फॅन्स होते. आणि त्यांनी पण तिथे लीला केल्या. नाही म्हणे. तर मग ते समजावून सांगितलं आणि मग भजन कंटिन्यू केलं. पण ते मी काय केलं, मग ते थोडं डिस्कंटिन्यू करून पुढे भजन आपण आपला या प्रेमाच्या विषयावर येऊया. पण बघा, तुम्ही म्हणा. मग त्यांनी बराच वेळ त्यांचं निरूपण झालं त्या अतिव्याप्तीवरती. मग त्यांनी पहिलं कडवं पुन्हा गायलंय, ते आपण आता बघूया. आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। देखी देखी के मन हर्षाए, देखी देखी के मन हर्षाए। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। गोकुल वृंदावन
हंस कर, मधुर मधुर सी लीला रच कर, गोप गोपिके मन को हर कर। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। कंस को मार मथुरा जाकर, कंस को मार मथुरा जाकर, द्वारका नगरी नई बसाकर, द्वारका नगरी नई बसाकर, अर्जुन को फिर गीता सुनाकर, अर्जुन को फिर गीता सुनाकर। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। नयनों के द्वारे हृदय में आकर, नैनों के द्वार हृदय में आकर, यही बसो अब प्रभु करुणा कर। नैनों के द्वार हृदय में आकर, यही बसो अब प्रभु करुणा कर। स्वीकृति दे दी प्रभु ने हंस कर, स्वीकृति दे दी प्रभु ने हंस कर। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। देखी देखी के मन हर्षाए, देखी देखी के मन हर्षाए। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर, आज प्रियतम आए। श्री कृष्णचंद्र भगवान की जय। बघा याच्यामध्ये हे इथं रामदास स्वामींनी जे जे नियम आतापर्यंत आपण वाचले ते सगळे ह्याच्यात लागू पडतात की नाही सांगा. हा, प्रेमरस आहे, यशकीर्ती प्रताप वर्णन केलाय तुमच्या प्रियकराचा. आणि शेवटच्या कडव्यात एक मागणी पण म्हणले. ती मागणी म्हणाल तर इथं सगुण निर्गुणाचा एक सुंदर मिलाप झालेला आहे. की माझ्या हृदयात वास कर, यही यही बसो बाबा प्रभू करुणा कर, आणि स्वीकृत दे दी प्रभूने हस कर. काय गोड आहे हो हे. आणि इतकं सुंदर ते स्वतः चाल लावले, त्याला संगीत दिलंय, राग ज्ञान ताळ ज्ञान सगळं आहे. पहिल्यांदा अतिव्याप्ती सुद्धा समजावून सांगितली. तर हे समर्थांनी जी एवढी सगळी लिस्ट दिली आहे ते सहज करणारे संत आजही आपल्याला आपल्या भगवंताच्या कृपेने आपल्याला उपलब्ध आहे. चला आता आपण पुढे बघूया. पुढचं बघूया काय सांगतात. पण हे उपाय संगीत तर ठीक आहे, छान आहे, पण म्हणले 56 पुष्कळ भाषा, काळा अकंठ माधुर्य कोकिळा, परी तो भक्ती मार्ग वेगळा भक्त जाणती. म्हणजे संगीत चांगलं आहे, हरिकथेचा गेलेला भाव परत आणू शकतो वगैरे, छान आहे सगळं, पण भक्ती मार्ग वेगळा आहे. कंठ माधुर्य कोकिळा हे मेन नाहीये. भक्तास देवाचे ध्यान, देवा वाचून नेणे अन्न, देव हा महत्वाचा आहे. कलावंतांचे जे मन ते कलाकार झाले. तो साधक नाही, जो नुसताच कलाकार आहे त्याचं मन मग कलाकार, कलेवर आहे त्याचं मन. मग त्याचं देवावर आहे का कलेवर आहे. आपण हा विषय बघा, मराठे काकांना आठवत असेल 2-3 क्लासेस पूर्वी चर्चेला घेतला होता की म्युझिकवर किती भर द्यायचा आणि त्यात काय फरक आहे ते आपण रामदास स्वामींकडूनच ऐकूया आता पुढच्या ओव्यांमध्ये. श्री हरी वीण जे कळा ते हे फक्त रामदास स्वामीच म्हणून जाणे.
तेची जाणावी अवकळा देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. अवकळा म्हणजे आपल्याला कळलं काय ते. आता म्हणले ते कला ठीक आहे, पण त्या माझ्या कलेतनं जर भगवंत काढला ते काही उरलं नाही, त्याला अवकळा. संतांच्या लेखी ती अवकळा आहे. आणि त्याला उदाहरण काय सुंदर दिलंय. 2 उदाहरणं दिली. सर्पी वेढिले चंदनासी निधाना आड विवसी, असं म्हणतात. एक एक समज आहे की चंदनाचे जे झाड असतं ते जर तुम्ही चंदन घ्यायला गेलात तर ते त्याच्या भोवती सर्प वेटाळून बसलेला असतो. तर सर्पांनी तुम्हाला त्या चंदनाच्या झाडापर्यंत जाऊ देत नाही. किंवा एखाद्या गुप्त जागी जर एखादं गुप्त धन वगैरे धन असेल तर त्याच्यावर भूत किंवा हडळ बसलेली असते असं एक समजतं. म्हणजे ते काय, पैसा तो उपलब्ध होत नाही, ते धन तुम्हाला इज नॉट ऍक्सेसिबल. तर तसं ही कला, कुठली कला, जी कला भगवंतापासून दूर आहे, जी अवकळा आहे, ती सर्पासारखी आहे, ही त्या भूतासारखी आहे की ज्यांनी जो भगवंत, जो निधान, भगवंत जे पैशाचं मोठं घबाड ते मिळत नाही ज्यांनी. नाना कळा देवासी आड तैस्या, तुमच्या अंगी आलेल्या कळा देवाच्या आड नाही येता का. नाना कळा देवासी आड तैस्या. आता आपण थोडा विचार करू की कलेचा मूळ हेतू काय बरं. एवढं कलेवरती समर्थांनी इतकं इतकं असं का म्हटलं की असं आहे, कलेचा उद्देश काय पाहिजे, मला सर्वोच्च ध्येयाची ओढ पाहिजे. क्वेस्ट म्हणजे तहान लागली पाहिजे. तहान लागली पाहिजे म्हणजे सर्वोच्च ध्येयाची. मग आता बऱ्याच जणांना आपल्याला कुठली तहान लागली आहे, माय प्रायमरी इंटरेस्ट, व्हॉट एम आय लुकिंग फॉर. आता कोणी उदरपूर्ती आहे, कोणाला यशकीर्ती आहे, खायला प्यायला भरपूर आहे, पण माझं यश सगळीकडे पसरलं पाहिजे. हो, फेसबुकला लाईक्स माझे खूप कमी आहे. हे आणखीन काय असेल ते, काय कुठे माहित नाही मला काय आणखीन असतं ते. किंवा विलास, इकडे होम आहे, व्हेकेशन होम आहे, अमुक आहे, सगळी गॅजेट्स, अमुक तमक, हे सगळं विलास आहे. पण संत सांगतात मला खरं पाहिजे योग. हा क्वेस्ट कसली पाहिजे मला, उदरपूर्तीची नको, यशकीर्ती. मी प्रयत्न तर करतो, प्रयत्न करणारच आहेत, पण ते प्रयत्न माझे कशासाठी आहेत, कलेचा मूळ हेतू काय, माझी देवाशी फारकत का झाली, समर्थ माझ्या प्रयत्नांना अवकळा का म्हणतात. कारण मी जर उदरपूर्ती, यशकीर्ती, विलासमध्ये अडकलो तर बेस्ट इन मी कांट कम आउट. मी जोपर्यंत भगवंताचा साधक बनत नाही तोपर्यंत. कलेवरची टीका नाहीये, पण जी कला भगवंताला वाहिलेली नाही, जी कलेचा योग नाही, फक्त जी विलासासाठी आहे, यशकीर्तीसाठी आहे, त्याला साधक म्हणून, साधक भूमिकेतनं समर्थ मान्यता देत नाही. आता बघा, हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी उपनिषद गंगा एपिसोड बरेच पाहिले असतील, पण आपण एक छोटा 1.5 मिनिटाची एक क्लिप बघू. कारण त्याच्यामध्ये जे तानसेन होते ना, ते गाणारे किती थोर, तर त्यांच्या पूर्व स्टुडंट लाईफवरती एक छोटा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये हे सगळे हेतू येणार आहेत. बघायची का, 1.5 मिनिटाची आहे. तुम्ही अनेकांनी अनेक वेळा बघितले, मला कल्पना आहे, पण यातनं आणखीन एक डायमेन्शन तयार होतं, ते नित्य नूतन आहे. हरि को सोई सब पे, हरि को. तुम्हारा ध्यान कहाँ है तन्ना, झूठ मत बोलना. क्या सोच रहे थे तुम. मैं सोच रहा था कि मैं आप जैसा कब गा पाऊंगा. जब तुम गाने का सर्वोच्च कारण ढूंढ लोगे. यानी यानी
सर्वोच्च लक्ष्य। यानी कुछ लोगों के लिए वो उधर पूर्ति है, कुछ लोगों के लिए यश कीर्ति, कुछ लोगों के लिए विलास, और कुछ लोगों के लिए योग। ज्यों ही तुम राखत हो, त्यों ही रही। बघा, संतांच्या पदरी पडण्यामध्ये काय भाग्य असतं. कला तर शिकायला मिळालीच, पण त्यांनी त्याला कसं मार्गदर्शन केलं. आता आपण पुढे बघू की ह्या अशा सरपी वेडिले चंदनाचे मूळ ध्येयासाठी कला कशासाठी पाहिजे. मूळ ध्येयासाठी सांडून देव सर्वज्ञ, नादामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. कारण ते कलेमध्येच मी नादामध्ये जर मन हे झालं, एक मन गुंतलेश्वरी कोणे चिंतावा, श्रीहरी बळेची धरुनिया चोरी, शुश्रूषा घेतली. म्हणजे ज्यासाठी करतो, देवासाठी आपण कला आहे, म्हणजे कलेतच हरवून बसलो तर त्या कलेच्या अधीन झालो की नाही आपण. तर म्हणजे कोणी चोरी करायला तुमच्या घरी चोर शिरला आणि त्या चोराने म्हणे तुम्हाला बांधून तुमच्यावरती वर्चस्व मिळून तुमच्याकडनं ते चोराने तुमच्याकडनं सेवा करून घेतली तुमच्या घरी, तर ते किती विचित्र आहे हे. तुम्हाला हायजॅक केलं काय म्हणतो आपण, ते झालं. तर असं नाही होता कामा. करिता देवाचे दर्शन, आडवे आले रागज्ञान, तेणे धरुनिया मन स्वरा मागे नेले. आहा, की भेटो जाता राजद्वारी, बळेची धरिला बेगारी, कळावंता तैसी परी कळेने केली. हे बघा, समजी राजाला भेटायला गेलात, पण तिथे राजाला म्हणजे ईश्वराला, पण तिथे तुम्हाला पकडलं. कोणी पकडलं? या कलेनी पकडलं, यशकीर्ती प्रतापाच्या पाठीमागे जाण्याने पकडलं. आणि त्याने मग तुम्ही काय झालं, बेगारी म्हणजे पैसे न देता त्याच्याकडनं जबरदस्ती काम करून घेतात ना, त्याला म्हणतात बेगारी. वेठ बिगार शब्द तुम्ही ऐकलाय का? वेठ बिगार ते बिहारमध्ये फार, ते उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये फार ते जमीनदारांमध्ये जन्मोनजन्म कुटुंबच्या कुटुंब ही गुलाम म्हणून ती वेठ बिगारी त्यांनी आयुष्य, त्यांना आता विनोबांनी त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी मुक्त केलं. पण त्याला म्हणतात बेगारी, म्हणजे मेहनत त्यांच्याकडनं करून घ्यायची. तर बघा, हे जणू काही प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. त्या चोराने तुमच्याकडनं शुश्रूषा घेतली किंवा तुम्हाला जबरदस्तीने कळेल तुम्हाला त्याच्यासाठी वापरायला लागलं. हे जणू काही या तानसेनच्या स्थितीचे मनोविश्लेषण आहे रामदासांनी केलेलं. कसं? असं आहे, या कथेमध्ये पुढचा भाग असा आहे की हा तन्ना जो तरुण मुलगा, आपण त्याचं बघितलं की जो हरिपंडितांकडनं त्यांच्याकडनं तो गाणं शिकला, तर तो मग त्याचं गाण्यामध्ये इतकी एक्सपर्टीज येते त्याला की त्याला अनेक राज दरबारात त्यांचा राजगायक म्हणून बोलावतात. तर अकबराकडे हा तानसेन त्यांच्या दरबारात होता. मग अकबर त्याला विचारतात, तुम्हाला कथा ठाऊक असेल की अकबर विचारतात, अरे तुझ्यापेक्षा जास्ती कोण गातं चांगणार? कोणीच नाही. नाही म्हणला. बघा कसा तो थोर साधक होता. म्हणला, नाही, माझे गुरु माझ्यापेक्षा जास्ती चांगले गातात. म्हणजे बोलवा त्यांना दरबारात. ते म्हणले, ते दरबारात येत नाहीत गायला. तुम्हाला त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर त्यांच्याकडे जायला लागेल. आता आपली कथा आहे, खरी असो खोटी असो, ते अकबर जाऊन त्यांचं गाणं ऐकतात. म्हणजे या परत येतात दरबारामध्ये, तेव्हा ते त्याला प्रश्न विचारतात की म्हणे, तुझ्यापेक्षा तुझे गुरु श्रेष्ठ आहेत हे कळलं, पण ते काय श्रेष्ठ आहेत ते मला अजून कळत नाहीये. मला गाण्यातली त्यांची श्रेष्ठता आकलन झाली. फार सुंदर होतं तुझ्यापेक्षा गाणं, तुझं सुंदर आहे, त्यांचं तुझ्यापेक्षा अतिशय सुंदर होतं, पण ते का सुंदर होतं त्यातला फरक माझ्या नजरेत येत नाहीये, माझा कळत नाहीये.
तर हे कसं आहे बघा, बाहेरच्या जगामध्ये तुम्ही आनंदी आहात तर बाहेरच्या जगाच्या दृष्टीनं आपल्याकडे जास्ती पैसे नसतील, आपल्याकडे सुंदर मोटार गाडी नसेल, आपलं घर छोटं असेल, किंवा काय घरात संसारात काय नेहमीच्या कटकटी असतील तशा असतील, पण लोकांनी म्हणणं की अरे तुम्ही एवढे सुखी कसे, तुम्ही भगवंताचे साधक पण तुम्ही सुखी कसे, मला कळत नाही फरक. मग त्याला साधक काय उत्तर देईल? अरे त्याचं उत्तर माझ्या धनसंपत्तीत नाहीये सुखाचं उत्तर. मी मी जिथे मन तन्मय करू शकतो भगवंताच्या साधने, माझ्या पूजा मंदिरामध्ये, तिथे त्याचं उत्तर आहे. पैशामध्ये त्याचं उत्तर नाहीये. गाडी किती लांब आहे, पैसे किती आहेत त्याच्याच सुख नाही अवलंबून. पण दुसरे म्हणणारे काय म्हणतील की अरे मला कळत नाही, तू तुझ्याकडे माझ्याकडे आहे त्यातलं तुझ्याकडे काहीच नाही तरी तू इतका सुखी कसा. तर बघा तानसेन काय म्हणतो अकबराने विचारल्यावर, ते आता आपण 1-1.5 मिनिटात बघूया. एक बात मेरी समझ में नहीं आई मियां तानसेन, कि तुम श्रेष्ठ हो, तानसेन हो, फिर भी तुम स्वामी हरिदास नहीं हो. मैं उस फर्क को पकड़ नहीं पा रहा हूं. जहांपना उसका संबंध गायकी से नहीं, भावना की गहराइयों से है. और एक बड़ा फर्क है, मैं आपके लिए गाता हूं, पर गुरुदेव अपने आराध्य के लिए गाते हैं. वे प्रशंसा के लिए नहीं गाते. वे सुनने वालों की, भीड़ की, समाज की चिंता नहीं करते. वे सब कुछ राधा रानी और कृष्ण के लिए गाते हैं. उन्हें ना मूल्यांकन का भय है, ना अपयश का और ना ही असफलता का. वे भाव से निर्भय होकर गाते हैं. तुम्हें किसका भय है तानसेन? जो पाया है उसे खोने का, जहां हूं वहां से गिरने का. पर स्वामी हरिदास इन सभी वासनाओं से मुक्त हैं. वे हर कार्य ईश्वर का ही कार्य समझकर करते हैं. बघा, हे हर कार्य ईश्वर काही समज के करते, त्यात कर्मयोग सांगितला आपल्याला कळण्यासाठी. आणि मग आपल्याला भीती आहे की जे मिळालेलं ते तरी जाता नाही कामा, वेगवेगळ्या आपल्याला शंका असतात. तर हेच रामदास स्वामींनी आधी जे ओव्या सांगितल्या, बघा तानसेन असं नाही म्हणले मला जमलंय, पण त्यांना कळलं काय फरक आहे माझ्यामध्ये आणि गुरुमध्ये. किती सुंदर रामदास स्वामींच्या ओव्या आहेत. तर आता असं आहे, आपण असं एक सार बघू आणि थांबू की कलेचा अध्यात्म साधनेसाठी एक व्यवहारी म्हणजे प्रॅक्टिकल तात्पुरता उपयोग आहे. आहे काय आहे की कलेमध्ये मन रमतं, क्षणभर का होईना विचार शून्य होत. अशा रमलेल्या मनात गहन चिंतन शक्य होतं, अशा रंगलेल्या मनामध्ये. कारण का, मूळ जर ध्येय विसरलं नसेल तर मग चिंतन स्वरांचं, त्या संगीताचं नाही होणार, भगवंताचं त्या गाण्यातला जो अर्थ आहे त्या अर्थामध्ये लक्ष केंद्रित होईल. भावना विचारांची खोली, डेप्थ म्हणजेच ध्यान, आणि ध्येय आणि ध्यान एक झाले की ध्याता कुठे उरतो, तल्लीन झाला की यश आणि कीर्ती विलास याचा संबंध कर्तेपणाशी आहे. मी करणारा आणि मग मी भोगणारा, कर्तेपण आणि भोगतेपण ह्याच्याशी आहे. पण ह्याचा अर्थ काय, संगीताच्या चौकटीमध्ये मी कदाचित कनिष्ठ गायक असेल, गायकाकडे मी इतकं वरिष्ठ नसेन, पण संत अशा गायकाला श्रेष्ठ मानतात की जो भगवंतासाठी गातो. तर मग आता ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत की उपसंहार, संसारी धन्य होणे, त्या ओव्या मला असं वाटतं आपण आता पुढच्या वेळी बघू, कारण आता वेळ तर आजची आपली संपली. तर मग आपण समारोप या समासाचा पुढच्या वेळी बघू. आता मी इथे थांबतो. मग आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू शकतो. पण हा सुंदर या संगीताचा उपयोग, कलेचा उपयोग, हरिकथाचा उपयोग संसारात धन्य होण्यासाठी कसा करायचा, ते डूज डोंट सांगितले. आणि म्हणून आपण ऐकताना सार काय काढलं, आपण भजनं सुद्धा कुठल्या गायकाची ऐकायची, ते भजन गाताना त्यांच्या गायकी डॉमिनंट नसली पाहिजे, त्यांनी अर्थ त्याच्यात ठेवला पाहिजे. अर्थाच्या वरती आणखीन कला दाखवण्यासाठी नको. आता आपण इथे थांबू.
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम नमस्कार.